हो, माझी यावर्षीची थीम आहे स्पोर्ट डे. आता सध्या 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर न्यूट्रिशन वीक म्हणून ओळखला जातो. न्यूट्रिशन वीक म्हणजे या वीकमध्ये जे पण न्यूट्रिशनल पदार्थ आहेत त्यांच्याबद्दलची जनजागृती केली जाते. हा ॲक्च्युली सेल्फी पॉइंट आहे, पण बाहेर असणाऱ्या पावसामुळे तो मी घरातच ठेवलेला आहे. माझी एक थीम आहे यावर्षीची, बघूया बरं तुमच्या लक्षात येते का. ही आहे माझी ट्रॅडिशनल गौरी, जी पूर्ण पायापासून नखापर्यंत सजलेली आहे. आणि ही आहे माझी स्पोर्ट वुमेन दुसरी गौरी, जी पूर्णपणे मेडल्सनी झाकून गेलेली आहे. हो, कारण हिच्या बघा बाकीच्या 6 हातांमध्ये अष्टभुजा अशी मी हिची प्रतिकृती केलेली आहे. जिच्या बाकीच्या 6 हातांमध्ये एकामध्ये हॉकीपासून, बेसबॉलपासून, टेबल टेनिस, रॅकेट्स, बॅडमिंटन, फुटबॉल, बेसबॉल या सगळ्या याच्यामध्ये तिने बक्षिसं मिळवलेली आहेत. आणि तिच्या समोरची जी इक्विपमेंट्स आहेत नीट पाहाल तर स्केटिंगपासून दोरी, उड्याची दोरी, बुद्धिबळ हे सगळे खेळ मांडलेले आहेत. इवन आणि दोघींचं डाएट पाहाल तर डाएटमध्ये बघा, जी स्पोर्ट्समध्ये आहे तिचं डाएट आणि जी विदाउट स्पोर्ट आहे तिचं डाएट बघा. अशा या माझ्या दोन्ही गौरी मला प्रिय आहेत. मधून मधून मी ही आहेत माझ्या गावच्या लता करे, या आहेत चंद्रा तोमर, ज्या लेडीजने वयाची अट न बाळगता व्यायाम सुरू केलेले आहेत. ही माझी नवीन आयडल किरण डेमला. आणि इथं आहेत सायकलचे फायदे. मागच्या बाजूला राजवीरच्या स्केटिंगची जर्नी. सगळ्यात बेस्ट मला सर्वांना संदेश द्यायचा आहे की कोणत्याच खेळाला किंवा छंदाला विशिष्ट वय नसते. कोणत्याही वयात व्यायाम किंवा खेळ सुरू ठेवू शकता, करू शकता. फायनली this is for you. You can do the great things. Thank you.